कदाचित तुम्ही नवरा बायको एकमेकांशी कदाचित बोलणार पण नाही किंवा कदाचित खूप जास्त बोलाल हे नाटक पाहिल्यानंतर. दोन्ही होऊ शकतं. तुमच्यावर आहे. तुम्ही किती प्रेमाने एकमेकांशी बोलता त्यावर आहे बघा सगळं. पण तुमच्या अंडरस्टँडिंगला धक्का पोहोचवण्याचा आमचा अजिबात प्रयत्न नाही. त्याने जर का प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले तर डिस्क्लेमर होईल, आम्हाला आनंद होईल आमच्या नाटकामुळे हे जर का. पण असं ते गोड नातं आहे खूप. एकतर लव्ह स्टोरी आहे ॲट इट्स कोर, पण रियालिटी चेक असलेली लव्ह स्टोरी आहे. नमस्कार, मी कस्तुरी सिने चित्रमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. खरं तर नवरा बायकोचं नातं म्हटलं ना की टॉम अँड जेरीसारखं नातं असतं. लागली पैसा नाटकातून आपल्याला तसंच काय बघायला मिळणार आहे. बट मगाशी जेव्हा मी सुप्रियाताईचा इंटरव्ह्यू घेतला होता, तिने जावयाचं खूप जरा जास्तच कौतुक केलं. सो जावई आणि सासूचं नातं कसं असणार आहे, आपण नवरा बायकोच्या नात्याकडे येऊयाच. पण जावई आणि सासूचं नातं नेमकं कसं बघायला मिळणार आहे नाटकात? जावई आणि सासूचं नातं खूप वेगळ्या प्रकारे दिसणार आहे या नाटकामध्ये. आणि ते बघून तुम्हाला सगळ्यांना मजा येणार आहे डेफिनेटली. त्याचं मुख्य कारण म्हणजे माझी जी सासू आहे तीच म्हणजे धमाल आहे. त्याच्यामुळे ते एक वेगळं नातं तुम्हाला बघायला मिळेल. आणि बाकी सुप्रियाताईबद्दल बोलायचं झालं तर तिच्याबद्दल मी बोलणार का कोण आहे. म्हणजे ती एवढी सिनियर आहे आणि वर्षानुवर्ष काम करते सिरियलमध्ये, नाटकांमध्ये. त्याच्यामुळे तिच्याबरोबर काम करण्याचा एक्सपिरियन्स एक वेगळाच आहे. तिच्याकडनं पण काही गोष्टी शिकायला मिळतात. तिच्या एक्सपिरियन्समधून त्या गोष्टी ती सांगत असते की म्हणजे तो ऑब्व्हियसली एवढ्या वर्षांचं ते एक हे आहे की जे काही तिने बघितलं आहे आत्तापर्यंत. सो तिचे जे सजेशन्स असतात ते म्हणजे फारच वेगळे असतात की आणि ते करेक्ट असतात. म्हणजे ते ऐकूनच असं वाटतं की हे जे बोलते ते ह्याच्यामध्ये व्यवस्थित एक्सपिरियन्स आहे. आणि असं केलं तर हे प्रेक्षकांना जास्त आवडेल, असं केलं तर हे वर्क नाही होणार वगैरे वगैरे. त्याच्यामुळे काम करायला तर मजाच येते. तुम्हाला जसं मी मगाशी म्हटलं की नवरा बायकोचं नातं हे टॉम अँड जेरीसारखं असतं, पण ते एका जिव्हाळ्याचं प्रेमळ हळवं नातं असतं. पण यामध्ये नेमकं नवरा बायकोचं नातं आम्हाला कसं बघायला मिळणार आहे आणि प्रेक्षकांसाठी काय नवीन असणार आहे, कारण का खूप वेगळा विषय नाटकाचा. सो कसं असणार आहे एकंदरीत? टॉम अँड जेरीचं तर आहेच आहे, पण ॲट द सेम टाईम या नाटकाचं काय स्पेशालिटी मी असं म्हणू शकेन की एकच नातं आहे नवरा बायकोचं, पण ते वेगवेगळ्या टप्प्यांवरती तुम्हाला बघायला मिळतं. म्हणजे अगदी सुरुवातीपासनं ते पुढे वर्षांनंतर कसं कल्मिनेट होत जातं. मग हळूहळू त्याच्यातले जे बारकावे असतात ते काय मग कधीतरी एक गोष्ट फुटलेली असते पण ती तेव्हा छोटीशी वाटते, पण ओव्हर द इयर्स त्याचे काय पडसाद असतात हे सगळंच आपल्याला व्यवस्थित तुम्ही क्लोजली अनुभवू शकता. कदाचित तुम्ही स्वतः तुमच्या नात्यामध्ये इथे रिलेट करू शकता आणि जर करालच वी आर प्रिटी शुअर. चुकून जरा भांडणं वगैरे झाली नंतर घरी जाऊन तर फक्त सॉरी, दॅट वॉज नॉट आवर इंटेन्शन. कदाचित तुम्ही नवरा बायको एकमेकांशी कदाचित बोलणार पण नाही किंवा कदाचित खूप जास्त बोलाल हे नाटक पाहिल्यानंतर. दोन्ही होऊ शकतं. तुमच्यावर आहे. तुम्ही किती प्रेमाने एकमेकांशी बोलता त्यावर आहे बघा सगळं. पण तुमच्या अंडरस्टँडिंगला धक्का पोहोचवण्याचा आमचा अजिबात प्रयत्न नाही. त्याने जर का प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले तर डिस्क्लेमर होईल, आम्हाला आनंद होईल आमच्या नाटकामुळे हे जर का. पण असं ते गोड नातं आहे खूप. एकतर लव्ह स्टोरी आहे ॲट इट्स कोर, पण रियालिटी चेक असलेली लव्ह स्टोरी आहे आणि आत्ताच्या काळातला रियालिटी चेक आहे. म्हणजे आपण असं म्हणतो ना की नेहमी एकमेकांना आपण ब्लेम करत असतो, अरे तू मला वेळ देत नाहीस, तू बिझीच असतेस, किंवा नवरा म्हणत असतो अरे मला इथे जायचं तिथे जायचं. सो अशा पद्धतीचे खऱ्या आयुष्यात देखील कपल असतात की प्रेम आहे पण ती नोकझोक पण हवीच, कारण जर नोकझोक नसेल तर प्रेम राहत नाही आणि ती मजा येत नाही. कारण की जर प्रेम असेल तर ती पुढे टिकवण्यासाठी ती नोकझोक खूप गरजेची असते. पण जेव्हा प्रेक्षक येणार आहे, ते नाटक बघणार आहे, असे बरेचसे कपल्स येणार आहे, यंगस्टर्स येणार आहे. खरं तर यंगस्टर्ससाठी खूप वेगळा विचार आहे, कारण की आता आपण बघतो की प्रेक्षक खूप वेगळा झाला नाटकाचा. जसं आपण एज वाईज बघतोय आता खूप यंगस्टर्स येतात. सो हे नाटक यंगस्टर्सला किती आवडणार आहे आणि त्याच्यातून ह्यांना काय शिकण्यासारखं भेटणार आहे, कारण का आता आपण म्हणतो ना की जरा जेनझी मुलं. सो याबद्दल तुम्हाला दोघांना काय वाटतं? हे खूप जास्त एस्पेशली आत्ताच्या जनरेशनला रिलेट होईल. इवन आधीच्या पिढ्यांनाही हे कळू शकेल असं नाटक आहे. पण आत्ता जसं आपण हसल कल्चर एक डेव्हलप झालं आहे ना, त्यामध्ये एव्हरीबडी इज हसलिंग, डिपेंडन्सी कमी झाली आहे. प्रत्येकजण इंडिपेंडंट आहे फायनान्शियली, इमोशनली. मग आम्ही का रिलेशन निभावू असा एक प्रश्न येतो. पण ते सगळं पार करूनही
तुम्ही तितके प्रेमात आहात का किंवा ती व्यक्ती तितकी वर्थ आहे का, आणि ॲट द एंड ऑफ द डे तुमच्यासाठी खरंच काय मॅटर करतं, हे आपले डे टू डे विषय आहेत. म्हणजे मी स्वतः जेनझी आहे त्यामुळे मला तर हे कळूच शकतं, पण त्यामुळे त्याला कुठेतरी एक त्याच्यावर प्रश्नचिन्ह उमटवणारं आणि ॲट द सेम टाईम थोडंसं तुम्हाला उत्तरं शोधायला भाग पाडणारं असं हे नाटक आहे. मी असं म्हणेन की ह्या पिढीला, म्हणजे हिच्या पिढीला किंवा माझ्या पिढीला इथे पिढ्या आल्या ना. म्हणजे मला काहीच problem नाही. जनरेशन बदलते असं म्हणतात, सो म्हणून म्हटलं. तसे आम्ही एकाच पिढीचे वगैरे वगैरे. पण मला असं म्हणायचं आहे की ह्या जनरेशनला तर होईलच, पण ह्याच्यातले जे मुद्दे आम्ही मांडलेत ना प्रत्येक सीनमधनं, ते प्रत्येक जनरेशनला रिलेट होऊ शकतात. म्हणजे आता तू जसं म्हणालीस की वेळ देत नाही वगैरे वगैरे, आम्हाला इकडे फिरायला जायचं तिकडे फिरायला जायचं. आता 50 वर्षांपूर्वी कोणी US ट्रिप करण्याचं प्लॅनिंग करत नसेल तेवढं आता इझिली करतात. पण बेसिक मुद्दा मी हा म्हणेन की आपल्या इच्छा आणि स्वप्न आणि आपल्या जबाबदाऱ्या आणि प्राधान्य कशाला द्यायचं, हे जे 2 वेगळे मुद्दे आहेत ना, याच्यामध्ये एक आपल्याला सुवर्ण मध्य काढायला लागतं. तर हे ह्या जनरेशनला त्यांच्या आयुष्यात अशा गोष्टी घडत असतीलच. मागच्या म्हणजे आई बाबांची जी पिढी आहे, आजी आजोबांची किंवा पणजोबांची, ते त्यांच्या वेळी त्या गोष्टी वेगळ्या असतील. पण कॉन्फ्लिक्ट सेम होतो. पण हे मुद्दे दुसरे नाही असू शकत. हे मुद्दे प्रत्येक जनरेशनमध्ये, प्रत्येक पिढीमध्ये, कुठल्याही साली तुम्ही जा, हे कॉमनच असणार आहे. त्याच्यामुळे ते आम्ही मांडण्याचा प्रयत्न केला, आणि जे आम्ही म्हणत होतो जे तुम्हाला रिलेट होईल आणि ते जरा छान पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करतो. आणि तुम्हाला मगाशी सुप्रियाताईंचा एक सीन बघितला, आई येते आणि तुझी खूप बोलते. खरं तर आई आणि मुलीचं ना खूप हळवं असतं. म्हणजे काही झालं तरी आपण आईला सर्व काही गोष्टी सांगतो, पण आईच्या मनात बऱ्याच गोष्टी असतात. तिच्या देखील खूप इच्छा असतात की माझ्या इच्छा माझ्या मुलीने पूर्ण कराव्यात. सो एकंदरीत या नाटकात आई आणि मुलीचं नातं कसं बघायला मिळणार आहे, कारण का प्रत्येक मुलगी आपल्या आईला देखील घेऊन येणार आहे किंवा कोण सासूला देखील घेऊन ये. सो या नाटकात नेमकं कसं नातं बघायला मिळणार आहे आई आणि मुलीचं स्पेशली? मी ऑनेस्टली क्लिअर करते इथे की या नाटकातल्या आई मुलीचं नातं हळवं वगैरे अजिबात नाही आहे. दोघी एक से एक आहे, दोघी खूप फन आहेत, जरा खूप जास्त फन आहे. आणि कुठेतरी रेवामधला क्वर्कीनेस कुठून येतो हे तुम्हाला तिच्या आईच्या कॅरेक्टरमधनं कळत जातं. पण दोघींना एकमेकांच्या मतांबाबतीत रिस्पेक्ट आहे, किंवा आता एकमेकांना ती स्पेस देणं, एकमेकांना समजून घेणं, दे आर व्हेरी क्लोज ऑब्व्हियसली टू इच अदर. पण ते बॅलन्स आउट करताना एक इंडिव्हिज्युअलिस्टिक पर्सनॅलिटी त्यांची आहे. म्हणजे आई मुलीचं नातं तर आहेच आहे, पण त्याहून पलीकडे त्या इंडिव्हिज्युअली कशा आहेत, त्यांना आता या पॉईंटला त्यांच्या आयुष्यात काय हवं आहे हे पण ते एक्सप्लोर करतात आणि एकमेकींना सपोर्ट करतात हे करण्यासाठी. सो खूप गोड नातं आहे, म्हणजे सॉर्टेड नातं आहे मध्ये सांगायचं झालं तर. आणि अशा 2 बायकांच्या मध्ये सापटीत मी सापडले. अशी एक सासू मिळाली आणि अशी एक मुलगी माझ्या आयुष्यात. पण जेव्हा असं म्हणतो ना की सासू खूप जावयाला खूप प्रेम करत असते, तेव्हा कुठेतरी ती आपल्या मुलीला पण सांगत असते की अगं जाऊ दे गं, तो नवराच आहे वगैरे. असं काय आम्हाला बघायला मिळणार आहे का की पूर्णपणे सपोर्ट हा तुलाच असणार आहे? नाही, असं काय नाही आहे. हे पण बघायला मिळणार आहे. आता आपण एवढं टू द पॉइंट बोलतोय की म्हणजे जवळपास म्हणजे ते सगळं बघायला मिळेल. तुम्ही या आणि नाटक बघा. तुम्हाला काय बघायचंय आपण सगळं बघूया. पण यश पण आता मालिकेतून आता नाटकात आलेलं आहे, सो एक वेगळा प्रेक्षक वर्ग देखील तुला बघायला येणार आहे. सो तू किती एक्सायटेड आहे, कारण का मालिकेचा प्रेक्षक वर्ग वेगळा असतो, पण आता नाटकाचा प्रेक्षक वर्ग देखील बघायला येणार आहे. सो प्रचंड एक्सायटेड आहे मी. आणि माझी अशी इच्छा आहे की आत्तापर्यंत सिरियल्स करून जे काही फॅन फॉलोईंग आहे, जे काही फॅन्स आहेत माझे, जे भरभरून इन्स्टा फेसबुकवर प्रेम करत असतात, माझी अशी इच्छा आहे की त्या सगळ्यांनी, मला ऑलरेडी कमेंट्स येतातच आहे की सर तुम्हाला लाईव्ह बघायला मिळणार आहे वगैरे वगैरे. सो प्लीज, मी पण तेवढाच एक्सायटेड आहे तुमच्यासमोर लाईव्ह परफॉर्म करायला, इन जनरलच लाईव्ह परफॉर्म करायला, कारण की मी 8-10 वर्षांनंतर स्टेजवर काम करतो आणि प्रचंड आनंद होत आहे मला की मी नाटक करतो एवढ्या वर्षांनी. आणि खरंच या सगळ्यांनी प्लीज, आणि जेवढं टी व्हीवर प्रेम दिलं तेवढं भरभरून प्रेम ह्या नाटकाला सुद्धा द्या. आणि हाऊसफुलवर हाऊसफुल शोज करा आणि 100, 200, 500 असे शोज होऊ देत आमचे. तुम्ही खूप संख्येने, आम्ही खूप संख्येने प्रयोग करतो.